जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास 9वा साधक लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन. आता परिचा सावधान साधक तो कैसा. समर्थ बोलले, आता मागा काय झालं आणि काय मागायचं. तर बोलले मागा मुमुक्षाचे लक्षण. तर समर्थांनी मागच्या वेळी मुमुक्षाचं जे लक्षण सांगितलं त्याच्यामध्ये समर्थ लिहून ठेवलं. स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरीला बोलले परमार्थाचा, अंकित होईन सज्जनांचा, म्हणे तो मुमुक्ष. बघा, पहिला होता बद्ध, नंतर झाला तो मुमुक्ष. ऐसा मुमुक्ष जाणीजे म्हणून बोलले ना, ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्था कारणे झिजे, संतापायी विश्वास उपजे, या नाव मुमुक्ष. बघा, पहिला होता बद्ध, अखंड विषयांच्या वळचणीला तो बसलेला होता, बांधलेला होता. सद्गुरू भेट झाली, त्या बद्धाला जिथं बांधला होता तिथून सोडवला, मुमुक्षाच्या पंक्तीमध्ये बसवला. आणि आता काय साधायचं, मुमुक्षाने काय साधायला पाहिजे हे कळवून देण्यासाठी सद्गुरूला हा समास साधक लक्षण निरूपण नाम हा समास समर्थाला लिहावा लागला. बघा, समर्थ बोलले मागा मुमुक्षाचे लक्षण संकेत केले कथन. बघा, हां, सगळे संकेत दाखवून समर्थाने ते कथन केलं. बघा, संकेत केले कथन. आता परिचा सावधान. बघा, ज्या अर्थी सावधान म्हटलंय त्या अर्थी धोका आहे ना, पुढं धोका आहे. ज्या अर्थी सावधान शब्द आलाय त्या अर्थी पुढं धोका आहे. कारण साधक तो कैसा म्हटलंय. काय म्हटलंय, साधक तो कैसा. कारण हे सद्गुरू बोलले धोका काय आहे, धोका का आहे. तर बोलले बघा, बद्दाला जो बांधलेला होता त्याला सोडवायला समर्थाला खूप मोठा यत्न करावा लागला. येत नाही ते शिकवावं लागलं. जे त्रिलोकी नाही जे दान ते त्याला द्यावं लागलं. बघा, अशा बद्धाला समर्थाने काय केलं, सोडवला आणि मुमुक्षाच्या पंक्तीमध्ये बसवला. आता मुमुक्ष सद्गुरू बोलले, मुमुक्ष बोलले तो मी नव्हे, तो मी नव्हे, मला हे नको, मला ते नको, म्हणजे संसार नको, घर नको, प्रपंच नको, असा तो मुमुक्ष बोलायला लागला. का बोलायला लागला, तर त्याला केल्या कर्माचा पश्चाताप व्हायला लागला. आणि त्या पश्चातापाने एवढा तो दगड झाला की बोले आता मला काहीच नको. पण सद्गुरू बोलले थांब, आधीचं ग्रंथ सोडू नका. सद्गुरू बोलले सांगितले ते ऐका सावधपणे. म्हणून समर्थाने इथे लिहिलं सावधान. आता साधक म्हणजे काय, तर बोलले काय साधायचं. आम्ही समर्थाने आम्हाला 84 लक्ष योनी फिरून जो मनुष्य जन्म दिलेला आहे त्याच्यामध्ये ह्या मृत्यू लोकामध्ये येऊन काय साधायचं हे जर नाही कळलं तर बोलले जैसा आया वैसा गया. जन्माला आला हेला आणि हेला वाहत वाहत वाहतच गेला. म्हणून साधक ज्यावेळी सद्गुरू त्यांची ओळख देतात, विषयांची ज्यावेळी सद्गुरू आम्हाला ओळख देतात, त्यावेळी काय होतं माहिती आहे का, त्यांची धग जास्त लागायला सुरुवात होते. कारण जोपर्यंत विषयांची ओळख नव्हती तोपर्यंत कळतच नव्हतं की हे काय चाललंय. पण आता काय केलं की समर्थांनी विषयांची ओळख करून दिली. काम आला की काय करतो त्याचं लक्षण काय, क्रोध आला की काय करतो त्याचं लक्षण काय, लोभ आला की काय करतो त्याचं लक्षण काय, सगळे विषय लक्षणासकट दाखवले. वासना, भावना, इच्छा, मनीषा या सगळ्यांचं लक्षणासकट सगळं कार्य दाखवलं. आता काय झालं, सहा धग काय म्हटलंय, सहाची धग ही नेहमी साधकाला लागते, लक्षात घ्या. कारण सद्गुरू बोलले अखंड त्याच्यावरती जागता भारा ठेवतात ते. कारण त्याला कसा परावृत्त करता येईल त्याच्यासाठी ते अखंड प्रयत्न करत असतात. म्हणून समर्थांनी लिहिलं सावधान.
साधक तो कैसा. बघा, म्हणून आता परिसा सावधान साधक तो कैसा. तर सद्गुरू बोलतात, साधक बद्धाकडे सहज जातो. काय होतंय, कोण बघतंय, रांगेचा फायदा तुम्हाला आम्हाला. साधक बद्धाकडे सहज जातो, पण बद्धाला साधक बनवायला समर्थाला खूप मोठा यत्न करावा लागला, खूप काही काही शिकवावं लागलं. बघा, म्हणून बोलले साधक साधायचं काय हे कळलं पाहिजे हो. मृत्यूलोकामध्ये उतरलोय, कुणाला भेटायला पाहिजे, कुणाला भेटल्यानंतर काय साधता येईल हे कळलं पाहिजे. नाहीतर भेटणारे बरेच आहेत, ॲडव्हर्टाईजवाले बरेच आहेत, मग ॲडव्हर्टाईज करतो कोण, ज्याचा माल खपत नाही तो. सद्गुरू बोलले. बघा, म्हणून सद्गुरू मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन. आता परिसा सावधान साधक तो कैसा. अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरला संत संग, तयाशीच बोलीजे साधक ऐसा. बघा, आता अवगुणाचा त्याग. पहिली गोष्ट म्हणजे अवगुण दाखवायचे, जवळचे अवगुण दाखवायचे, म्हणजे सगळ्यात कठीण आहे. कारण विषय असा होता, सद्गुरू बोलले आपले माणसाला आपले अवगुण वाटती गुण, आपले अवगुण वाटती गुण हे मोठे पापकरंट लक्षण. काय होतं माहिती आहे का, करायचा अवगुण. काय करायचा हा मनुष्य, काय करायचा तर बोले करायचा अवगुण, पण नाव द्यायचा डेअरिंग. बघा, हां, कलियुगाचं मार्केट असे, करतात अवगुण, नाव देतात डेअरिंग. बघा, केला अवगुण. हां हां, म्हणून सद्गुरू बोलले अवगुणाचा. आता अवगुणाचे प्रकार बरेच येतो, अवगुणाचे प्रकार बरेच आहेत. काही अवगुण माणूस डोळ्याने करतो, काही ऐकण्यातून करतो, बघा, काही श्रवणातून करतो, काही हाताने करतो. अशी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय या माध्यमातून तो अवगुण करत असतो. बघा, आता हे अवगुण त्याला करायला लावतात कोण. पिंडातला काम लावतो का, पिंडातला क्रोध लावतो का, पिंडातला लोभ लावतो. ज्याच्याप्रमाणे जो जसा अवगुण त्याप्रमाणे त्याचा विषय. बघा, मग सद्गुरू बोलले अवगुणाचा करुणी त्याग. आता अवगुणाचा त्याग करायचा म्हणजे त्यागी भेटला पाहिजे ना. त्याग करायचा म्हणजे त्याग करायला लागल्यावर त्यागी भेटला पाहिजे. म्हणून बोलले ना, तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, निर्गुण सगुण निर्गुण एक गोविंदू रे. बघा, दिसतंय सगुण पण आहे निर्गुण. बघा, म्हणून सद्गुरू अवगुणाचा करुणी त्याग. आता अवगुणाचा त्याग होईल कधी, तर जा सद्गुरूशी शरण जायचं वाटे ना. अवगुणाचा त्याग व्हावा, त्यांनी सद्गुरू करावा. बघा, अवगुणाचा त्याग करायचं, करून घ्यायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सद्गुरू करावा लागेल. बघा, आणि अवगुणाचा त्याग करण्यासाठी महत्त्वाचा विषय जो असेल तर तो म्हटले सद्गुरू धरून जेणे धरीला संत संग. बघा, महाराष्ट्र भूमी संतांची मांदियाळी म्हटलं. काय म्हटलं, महाराष्ट्र भूमी संतांची मांदियाळी. संतांचं पीक आलं महाराष्ट्र भूमीमध्ये. नुसतं नाव घेतलं तर समाधान येते. संतांचं नुसतं नाव घेतलं, संत तुकाराम म्हटलं तर तुमच्या आमच्या पिंडाला एक प्रकारचं समाधान येते. संत ज्ञानेश्वर म्हटलं तर एक प्रकारचं समाधान तुमच्या आमच्या पिंडाला येते. संत एकनाथ म्हटलं तर तुमच्या आमच्या पिंडाला एक प्रकारचं समाधान येते. सद्गुरू बोलले अरे नुसतं नाव घेतलं तर समाधान येतंय, मग विचार घेतल्यावर काय मग घे ना, द्यायला आलेले आहेत म्हणून धरीला संत संघ. संत संघ का धरायचा तर करी वृत्ती जो संत तो संत जाणार. संत म्हणायचं कुणाला, संत कळला पाहिजे हो. नटलेला संत नसतो. वरी वेरी वेश केला अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या धराला काय पाहिजे. म्हणून आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थकम. बघा, अवगुणाचा करून त्याग जेणे धरला सत्संग, तयाशीच बोलीचे मग साधक ऐसा. ज्यानी ज्यानी संत संघ धरला तो नक्कीच साधायला चाललाय. आता काय साधायचं ही मोठी लिस्ट आहे, मोठी यादी आहे. पण बोलले ना, परमार्थ हा किती दिवसाचा कोर्स आहे.
सद्गुरू बोलले परमार्थ हा किती दिवसाचा कोर्स नाही, हे जन्मापासून मृत्यूपर्यंतचं कार्य आहे. आणि ते जोपर्यंत ह्या जीवात जीव आहे तोपर्यंत ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे. बघा बघा, खाता उठता बसता जेविता धंदा करता सुखी असता दुःखी असता नाम सांडोची नाही. कारण सद्गुरू नेहमी सांगतात तरुणोपावा नामामधून आहे, नाम घेता वाया गेला ऐसा देखीला ना ऐकिला भूमंडळी. आणि या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षा ऐसा राजा पाहिजे असेल तर जा सद्गुरूची शरण. त्यावेळी एकच राजा घडवला, त्याला 32 मणाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसवला. ऐसा पाहिजे की राजा काही पक्ष आणि परमार्थी तयास देखता दुर्जन धाके बैसवी प्रचितीचे तडाके. बघा मग सद्गुरू काय करतात तर प्रचितीचे तडाके बसवतात. कुठे बसवतात? म्हणून बोले ना प्रचिती विनिरूपणे बैसोची नाही. बघा म्हणून सद्गुरूले अवगुणाचा करुण त्याग देणे धरला संत संग तयाशीच बोली जे मग साधक ऐसा. कारण अवगुणाचा त्याग केल्याशिवाय संतांचा संघ भेटत नाही हो. बघा काहीतरी साध्य करण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं. बघा म्हणून म्हणले अवगुणाचा करुण त्याग जेणे धरला संत संग तयाशीच बोली जे मग साधक ऐसा. बघा जो बोले संतांशी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक ऐसा बोलिला ग्रंथांतरी. ग्रंथामध्ये साधक असं कुणाला बोललेलं आहे तर बोले संतांना शरण गेला. आता संतांना शरण जायचं म्हणजे काय करायचं? चित्ते विते जेवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चन या नाव अर्चन भक्ती. काया वाचा मने चित्ते विते जीवे प्राणे सर्व सांडून शोधामधला ऐसा देवाची बोलीला आहे. परंतु लोकी शब्द अमान्य केला त्या भगवंताचा. म्हणून सद्गुरू बोलले जो संतांची शरण गेला. आता संतांना शरण द्यायचं म्हणजे काय करायचं? संतांना बोलले सद्गुरू बोलले संतांना शरण जायचं म्हणजे काय करायचं? कारण संतांचं ब्रीदवाक्य आहे की जो शरण आलेल्या भक्ताला मरण हे ब्रीदवाक्य ज्याने स्वीकारलं तोच आमचा सद्गुरू. बघा तो टाकत नाही, तो टाकाऊतून टिकाऊ बनवतो. बघा म्हणून बोलले ना जो संतांची शरण गेला आणि ज्याला शरण गेला त्याच्यावरती तुमचा आमचा विश्वास पाहिजे हो. आश्वासिला. बघा संतजनी आश्वासिला. नाही तर सर सद्गुरू बोलले रोग झालाय डॉक्टरकडे गेला पण डॉक्टरवरती विश्वास नाही, गोळ्या लागू पडतील का? बघा कारण म्हटलं ना सद्गुरू बोलले औषध न घे असून व्यथा पथ्य न करी सर्वता. रोगी बरा होईल का? ज्या अर्थी हे सगळं चालू आहे दृश्यातलं औषध तर घेत नाही परंतु औषध समर्थ देतात तुम्हाला आम्हाला श्रवणाच्या माध्यमातून औषध देतात. बघा म्हणून सद्गुरू बोलले जो संतांची शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी उपदेशिले. आत्मज्ञान उपदेशिले आत्मज्ञान. देशामधले उप दाखवायचे म्हणजे आत्मज्ञाना शिवना पार्था सर्व कर्म निरर्थक. देशामधले उप दाखवायचे मग देशामध्ये उप आहेत कुठे? उपदेशिले. मग ह्याचा उपदेश देईल कोण? देशामधले उप दाखवायचे दाखवेल कोण? तुम्हाला मला पहिले माहिती होती का? ह्याच्या अगोदर माहिती होते का विषय? कसे कसे कामाला लावतात माणसाला ते माहिती होते का? उपदेशिले. मग हे देशामधले उप दाखवायचं कार्य सद्गुरू करतात. बघा उपदेशिले आत्मज्ञान. देशातले उप दाखवायचं म्हणजे आत्मज्ञानाविना पार्था सद्गुरू नेऊन ठेवलं. जयाचं नाही आत्मज्ञान ते जितेची बेले प्रेता समान. उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन. मग संसाराचं बंधन तोडायचे काय करायचे? संसार म्हणजे सोयीची स्वार झालेला आहे. काय झालेलं आहे? संसार म्हणजे सोयीची स्वार नाही वर्णाची उधार. आणि शरीर मापाला नेहमी शरीर लावतात. मापी लावले शरीर घडीने घडी.
म्हणून घडी नाही घडी काळ आयुष्य नेतो, देहाच्या अंती तुला बाबा कोण सोडू पाहतो? हा, देहाच्या अंती तुला कोण सोडवणारा एकच आहे, चक्रपाणीशिवाय पर्याय नाही बघा. हा, हा. उपदेशिले आत्मध्यान तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन या नाव साधक. आणि सद्गुरू बोलले हे सगळं संसाराचं बंधन तुटायचं असेल, आत्मज्ञान अखंड तुमच्या आमच्या पिंडामध्ये वास्तव्याला राहायचं पाहिजे असेल तर दृढता पाहिजे. काय पाहिजे? दृढताही करणे साधन. हे सगळे साधन कशा करता करायचं? तर दृढते करणे करिता दृढ केलं पाहिजे, दृढता केली पाहिजे, दृढतेने साधन धरलं पाहिजे. हां हां. आता साधन म्हणजे काय? साय धन आहे, पण जर वापर चुकला तर अधोगती बघा. दृढते कारणे आणि साधन आणि वेगळं साधन. तुम्हाला आम्हाला पण समर्थाने साधन लावून दिले बघा. अखंड खाता उठता बसता जेविता ना, मग धंदा करता, सुखी असता दुःखी असता, दिलेलं आहे ना नाव, सांडोशी नाही बघा. साधन लावून दिले. हां, सकाळची पूजा संध्याकाळची पूजा काय लावून दिलं? साधन लावून दिलं बघा. हां, म्हणून सद्गुरू बोलले दृढते कारणे करी साधन या नाव साधक. धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी, मने अर्थांतर काढी या नाव साधक बघा. साधक म्हणायचं कोणाला? आता बोलले धरी श्रवणाची आवडी. तर माणसाला ऐकायला आवडत नाही हो. श्रवण म्हणजे ऐकणे. माणसाला आवडत काय नाही तर बोले ऐकायलाच आवडत नाही. हां, त्याला सांगायला आवडते पण त्याला ऐकायला आवडत नाही. मग इथं धरलं काय पाहिजे? साधकाचं लक्षण काय? तर बोले धरी श्रवणाची आवडी बघा. मग कुठलं श्रवण पाहिजे? ज्याच्यातून तुमच्या आमच्या पिंडातले अवगुण बाजूला होतील. हां, सद्गुरू बोलले अवगुणाचा करुणी त्याग बघा. हां, आता अवगुणाचा त्याग म्हणजे सद्गुरू बोलले अवगुण दिसले तर पाहिजे ना बघा. हां, म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात धरी श्रवणाची आवडी. आणि श्रवणाच्या आवडीतून काय झालं तर बोलले अवगुणाचा त्याग झाला. कुठला अवगुण कधी गेला कळला नाही पण गेला बघा. अवगुण काय कमी होते का तुमच्या आमच्या पिंडामध्ये? हां, सद्गुरू भेट झाले, समर्थ भेटले, समर्थाने काय केलं? श्रवणाच्या माध्यमातून अवगुणाचा त्याग करायला लावला बघा. त्याला म्हणतात साधक. धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणी. हां, अद्वैत निरूपणाची गोडी. हां, गोडी लागली पाहिजे, पण गोडी लागायला गुळ दिला ना. हां, गोडी कळाया कारणे गुळ देणे सद्गुरू बोलले. समर्थाने पण तुम्हाला आम्हाला काय केलं? गुळ दिला. गुळ दिला म्हणजे काय केलं? ज्या दिवशी तुम्ही आम्ही श्रवणाला गेलो त्या दिवशी कळलं की हे वेगळंच आहे. आणि कळत काय नाही पण ऐकायला बरं वाटतंय म्हणजे काय? गुळ दिला, गोडी लागली गोडी बघा. तो विचारायला परत कधी श्रवण म्हणजे सद्गुरू बोलले बघा. ज्या अर्थी गोडी लागली त्या अर्थी तो विचारतो ना परत कधी? सद्गुरू बोलले बघा. धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी. हां, आणि इथं चालतं ते काय? सद्गुरू चरणी नेहमी काय चालतं? संत परंपरा काय करते? तर अद्वैत निरूपण करते. द्वैतातलं निरूपण विश्वामध्ये चालतं हो. दृश्यातलं निरूपण द्वैतातलं निरूपण हे विश्वामध्ये चालतंय, पण अद्वैत निरूपण कळायचं म्हणजे सद्गुरू केल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू करायला पाहिजे तेव्हा ते अद्वैत निरूपण कळेल. अद्वैत निरूपण आहे कुठलं? द्वैत दाखवून अद्वैत निरूपण पाहिजे. काय पाहिजे? हां, कारण स्वभावेची जे बोलत ते ब्रह्मनिरूपण, सहज बोलता विवेक प्रगट होय बघा. म्हणून ना धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने. आता मनन पहिलं श्रवण नंतर मनन नंतर निजध्यास. काय तर साक्ष आतमध्ये आकार घेईल हो. आणि या साक्षीनं जर आकार घ्यायचा असेल तर पहिले श्रवण बघा. साक्षीनं तुमच्या आमच्या पिंडामध्ये अखंड आकार घ्यायचा असेल तर पहिलं श्रवण नंतर कीर्तन, पहिलं श्रवण नंतर मनन, तर निजध्यास. हां, निजध्यासी साक्षात्कार बघा. आणि हळूहळू काय होतं? श्रवण मनन निजध्यास हळूहळू साक्ष काय करते? तर आतमध्ये आकार घेते. सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः बघा.
मनने अर्थांतर काढी. बघा या नाव साधक होता सारा सार विचार ऐके होवणी तत्पर. कसा सारा साराचा निवाडा देईल कोण? सार तितुके घ्यावे आसार ते जाणून त्यागावे या नाव बोलले श्रवण भक्ती. साराचा आणि आसाराचा निवाडा द्यायचा आहे कोण देईल? संत परंपरेशिवाय पर्याय नाही हो. बघा कारण दूध आणि पाणी वेगळं करण्याचा अधिकार एका राजहंसाचा. कावळा तो दूध आणि पाणी वेगळं करू शकत नाही. मग या विश्वामध्ये कावळे बरेच आहेत पण राजहंस वेगळाच असतो. क्षीर आणि नीर क्षीर क्षीर सेविजे नीर नीर टाकीचे या नाव राजहंस. बघा आता राजहंस कळला पाहिजे. नाहीतर जमला राजहंसाचा मेळा तेथे आला एक डोंब कावळा लक्ष्मण विष्ठेचा गोळा स्वतःच काय म्हणवी तर बोले राजहंस म्हणवी. बघा मग सारा साराचा निवाडा दिल कोण? सद्गुरू नेहमी सांगतात श्रवण म्हणजे काय तर बोलले सार तितके घ्यावे आणि आसार ते काय करावे तर जाणून. आसाराला काय कर तर बोले जाणून त्यागावे. म्हणजे आसाराची ओळख घेऊ ह्या आसारामुळं माझं असं नुकसान झालं. सार तिथे चांगलं ते तेवढं घ्यायचं आणि वाईट टाकून द्यायचं. सार तितके घ्यावे आसार ते जाणून त्यागावे या नाव बोले श्रवण भक्ती. बघा म्हणून बोले ना होता सारा विचार ऐके होणी तत्पर. म्हणजे कसा पाहिजे? ऐके होणी तत्पर एकदम स्टँडअप. बघा नुसता तत्पर पाहिजे. ऐके होणी तत्पर. नाही तर बोलले आळसाचे फल रोकडे जांब येऊन निद्रा पडे. आणि ते सुख म्हणून आवळस लोक. बघा आणि आळस हा नेहमी परमार्थाला येतो श्रवणाला येतो. बघा म्हणून सद्गुरू बोलले इथं काय झालं पाहिजे तर ऐके होणी तत्पर. बघा मग काय ऐकायचं हे पण कळलं पाहिजे. सारा सार निवाडा ऐकला पाहिजे. बघा मग सारा आसाराचा निवाडा दिला जाईल कुठे? जिथं जिथं हरिकथा निरूपण चालू आहे. म्हणून स्वर्गीच्या अमरायची ताती मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा. बघा म्हणून बोले ना होता सारा विचार. मग एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे. साराचा निवाडा द्यायला पाहिजे. द्यायचा म्हणजे एक विचार शोधून पाहायला पाहिजे ना. एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे. देव कोण हे कळले, आपण कोण हे कळले पाहिजे. आणि आपण कोण हे कळण्यासाठी हा साराचा निवाडा सद्गुरू देतात. म्हणून ऐके होणी तत्पर. कसा ऐके होणी तत्पर संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे. बघा संदेह छेदुनी दृढोत्तर. म्हणून बोले ना संदेह छेदक आघात वक्ता. संशय छेदक आघात वक्ता बोलले. बघा ज्याने तुमच्या आमच्या पिंडातलं संशयाचं छेदन केलं असा वक्ता भेटला नाही. तुम्हाला आम्हाला भेटलाय. म्हणून बोलले ना संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था. आत्मज्ञान द्यायचे. काय द्यायचे? नाना संदेह निवृत्ती. आता संदेहाला निवृत्त करायचं आहे. काय करायचं आहे? बघा तुमच्या आमच्या पिंडातला संदेह काय करायचा आहे? निवृत्त करायचं आहे. काय करायचं आहे म्हणजे काय करायचं ते त्याचं वय झालं म्हणजे त्याला रिटायर करायचं आहे. काय करायचं आहे? संशय असावा पण पाण्यातला कचरा बघण्यापुरता असावा. पण अख्ख्या घरादाराची बाट लावला असा संदेह नसावा. बघा म्हणून नाना संदेह निवृत्ती. संदेह किती आहेत तर नाना. त्याचे प्रकार बरेच आहेत. माणूस संदेह कोणाकोणावर घेतो, कसा घेतो. नाना संदेह निवृत्ती. त्याची निवृत्ती झाली पाहिजे. आणि ती होण्यासाठी काय केलं पाहिजे तर बोलले व्हावया धरी संत संगती. संदेहाची निवृत्ती व्हायची असेल तर संत संगतीशिवाय पर्याय नाही हो. नाना संदेह निवृत्ती व्हावया पाहिजे संत संगती. आत्मशास्त्र सद्गुरु प्रचिती ऐक्यतेसी आणि. बघा आत्मशास्त्र. बघा आत्मशास्त्र सद्गुरु प्रचिती.
म्हणून बोले ना प्रसिद्धी निरूपणे पैसे ऐक्य दिशे आणि बोले ऐक्य दिशे आणि ऐक्य केलं देवा भक्त ऐक्य केलं. हा देवाचं आणि भक्ताचं काय केलं तर ऐक्य केलं. हा हा म्हणून सद्गुरू बोलले देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. बघा श्रवण मनन केलेची करी या नाव श्रवण भक्ती. बघा श्रवण मनन केल्याची या नाव साधक बोलले. बघा म्हणून बोलले ना देहबुद्धी विवेके वारी. आता विवेक कुठे मिळेल? देहबुद्धी आत्मबुद्धी व्हायची म्हणजे विवेकाशिवाय पर्याय नाही. आणि विवेकाचा जन्म पिंडामध्ये व्हायचा म्हणजे मायेचं लग्न त्या ब्रह्माशी लावलं पाहिजे. काय झालं पाहिजे? मग संत काय करतात, सद्गुरू काय करतात? मायेचं लग्न तुम्ही आम्ही ज्या दिवशी श्रवणामध्ये आलो त्या दिवशी समर्थांनी काय केलं? तुमच्या आमच्या मायेचं लग्न तू चालवतो त्या ब्रह्माशी लावलं आणि अखंड विचाराचं मंथन दिलं. ज्या विचाराच्या मंथनातून ज्या पुत्राचा जन्म झाला त्याचं नाव आहे विवेक. बघा म्हणून बोलले ना देहबुद्धी विवेके वारी. आता देहबुद्धी आत्मबुद्धी करायची म्हणजे विवेकाशिवाय पर्याय नाही. हो हा विवेकी तो राजाने सेवकाचे नावही राजा. मग असं असून चालेल का? विवेक कसा पाहिजे तर जागृत पाहिजे. ऐसा पाहिजे की राजा काही पक्ष आणि परमात्मा. बघा देहबुद्धी हा ही बुद्धी कुठली आहे तर देहबुद्धी. हा तिला कुठली बुद्धी करायची? आत्मबुद्धी करायची. कुठली करायची? देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. आणि ती देहबुद्धी आत्मबुद्धी करण्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. बघा म्हणून सद्गुरू बोले ना देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी. काय करी? हा आत्मबुद्धी काय केली पाहिजे तर सदृढ धरली पाहिजे. हा हा श्रवण मनन केलेची करी. बघ केलेची करी केलंच पाहिजे या नाव साधक. विसंचुनी दृश्य भान दृढ धरी आत्मध्यान विचारे राखे समाधान या नाव साधक. हा विसंचुनी म्हणजे काय? विसरून जा. हो दृश्य भानात दुसरं दृश्य विसरून जा. मी देवाचा देव माझा सगळं विसरलं पाहिजे. परमार्थ करताना सगळं विसरलं पाहिजे. देव माझा मी देवाचा देव माझा. विसंचुनी म्हणजे विसरून गेलं पाहिजे. विसंचुनी देहभान देहभान विसरून परमार्थ केला पाहिजे. काय केलं पाहिजे? हा म्हणून संन्याशी म्हणायचं कोणाला? हा भगवा घातला म्हणजे संन्याशी नाही. सद्गुरू बोलले मी आणि माझं विसरला तो संन्याशी झाला. विसंचुनी भरदृश्य भान दृढ धरलं आत्मध्यान. आत्मध्यान कसं धरलं पाहिजे? दृढ धरलं पाहिजे. हा हा दृढ धरलं पाहिजे म्हणजे ते कपाटात ठेवलं पाहिजे. आतमध्ये ठेवलं पाहिजे. कुठं ठेवलं पाहिजे? हा सगळ्याच गोष्टी आपण काय बोलले मौल्यवान वस्तू या आतल्या कप्प्यात टाकतो तसं हे आत्मध्यान आतल्या कप्प्यात ठेवलं पाहिजे. कुठं ठेवलं पाहिजे? या देहामध्ये पण बरेच कप्पे आहेत. कुठं काय ठेवावं हे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे सगळं दृढ धरी आत्मध्यान विचारे राखे समाधान. विचाराच्या माध्यमातून समाधान राखता येतं. हो विचारे राखे समाधान. पण समाधान ते सज्जनाचा योग आल्याशिवाय समाधान नाही. हो बघा म्हणून म्हणलं विचारे राखे समाधान या नाव बोले साधक. तोडून द्वैताची उपाधी. दृश्यामध्ये ह्या कलियुगामध्ये जर बघितलं तर द्वैताच्या उपाध्या भरपूर आहेत. हा आणि माणसाला आवडतं काय? द्वैत उपाधी आवडते. हा दोन हाणापर मला पाटील म्हणा अशी अवस्था आहे माणसाची. हा हा मग माणसाला काय आवडतं? अहंकार आवडतो, अभिमान आवडतो, त्याला शेठ बोलायला आवडतं, तुमच्यासारखा माणूस नाही असं बोलायला आवडतं. हा तोडून द्वैताची उपाधी. द्वैत उपाधी काय कमी आहेत का? आमका तमका अध्यक्ष, आमका तमका चेअरमन, आमका तमका याव त्याव म्याव चाव काय कमी आहेत? मग ही उपाधी कधी तुटेल? हा जा सद्गुरू शरण. तू कोण नाही रे बाबा?
एक जीव आहेस, पण तू कशा करता आलायस या मृत्यूलोकामध्ये हे तुला कळलं पाहिजे. म्हणून बोले ना, तोडून द्वैताची उपाधी. द्वैताची उपाधी तोडली पाहिजे. मग द्वैताची उपाधी तोडायची म्हणजे संतांशिवाय पर्याय नाही हो. त्यांनी काय केलं, आधी स्वतःची उपाधी तोडली. सद्गुरू बोलले, समर्थात लिहून ठेवलं, तोडून द्वैताची उपाधी. अद्वैत वस्तू साधने साधी. बघा, अद्वैत वस्तू. आता ही वस्तू कुठली आहे? जे वस्तू परम दुर्लभ त्याची होय सुलभ संत संगे करुणी. वस्तू प्रकटाची असे, परंतु पाहता कोणाशीच ती न दिसे, अशी ती वस्तू. नाना साधनी सायासे न बळे ठाई, जेथे परीक्षावंत बोले ठकले ना तरी डोळतच अंध झाले, पाहत असताच चुकले निज वस्तूसी. पण सगळं तोडून द्वैताची उपाधी. काय झालं पाहिजे? तसं सगळी द्वैत उपाधी तुटली पाहिजे. ज्यावेळी मी श्रवणाला बसीन त्यावेळी माझ्या चपल्या ह्या बाहेर राहिल्या पाहिजेत. नाही तर माणूस चप्पल बाहेर काढतो, पण सगळं घालून आतमध्ये येतो. बघा, सगळं घेऊन आतमध्ये येतो. मी असा, मी तसा. तोडून द्वैताची उपाधी. अद्वैत वस्तू साधने साधी. अद्वैत वस्तू साधण्यामध्ये साधायची म्हणजे सद्गुरूशिवाय पर्याय नाही हो. अद्वैत वस्तू साधने साधी. बघा, लावी ऐक्यतेची समाधी. लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक. आता काय लागली पाहिजे? समाधी लागली पाहिजे. बघा, ठेवली अनंती तशीच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधान समाधी कुठे? तर समाधान ते सज्जनाचे नियोगे. बघा, काय लागली पाहिजे? समाधी लागली पाहिजे. म्हणून म्हणजे संजीवन समाधी. कुठली समाधी लागली पाहिजे? लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक. आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार. कारण सद्गुरू परंपरा आली की काय होते, तर आत्मज्ञान जीर्ण जर्जर झालं होतं. बघा, आत्मज्ञान जीर्ण जर्जर झालं होतं. आता त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे. काय करायचं आहे? दृश्यातली पडलेली देवळं सगळी काही बांधता येतील हो. सरोवर, गाय, परत घाट बीट सगळे ते पडलेले घाट बीट किल्ले बिल्ले बांधता येतील. पण सद्गुरू बोलले आत्मज्ञानच जीर्ण जर्जर झाले. काय झाले? मग आत्मज्ञान जीर्ण जर्जर झालेले आत्मज्ञान हे याचा जीर्णोद्धार करण्यासाठी संत परंपरेला कार्याला यावं लागलं. बघा, ऑलरेडी माणसाकडे आत्मज्ञान आहे, परंतु त्याचा तो मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असती, पण त्याला ते माहिती नसतं. तो मृग पूर्ण जगामध्ये फिरत असतो त्या वासाच्या माध्यमातून, परंतु त्याला शेवटी मरून जातो, पण त्याला स्वतः जवळची कस्तुरी शोधता येत नाही. तसं आत्मज्ञान हे प्रत्येकाच्या जवळच आहे, पण ते झाले कसं? तर जीर्ण जर्जर. मग हे आत्मज्ञान जीर्ण जर्जर करणारे आहेत कोण? आणि हे ज्यांनी केलंय त्यांची ओळख सद्गुरू देतात. आणि काय करतात? तर ह्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करायला घेतलाय. काय घेतलाय? जीर्णोद्धार करायचा म्हणजे पडलेलं कार्य आहे, हे कुणी हात घालत नाही. पडले कार्य तुके करावे, सदा सन्निधचे असावे देवद्वारी. म्हणून देवाची या द्वारी शिवभाषण भरी, तेने मुक्तीचारी साधी आल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. काय म्हणा? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. अरे बाबा, अशा या पुण्याची गणना कोण करी? म्हणून सद्गुरू बोलले ना, आत्मज्ञान झालंय काय? तर बोले जीर्ण जर्जर झालंय. काय झालंय? त्याचा काय करायचं आहे? ते बोले त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे. विवेके पावे पहिले पार या नाव साधक. मग आईल्या तीरावर पहिल्या तीरावर जायचं म्हणजे या नावेचा सद्गुरू पाहिजे आणि विवेकाची वल्ली मारली पाहिजे, तरच पहिलं पार जाता येईल. बघा, विवेकाने या भाऊसागरामध्ये तरायचं म्हणजे नावाडी सद्गुरू पाहिजे नावेचा. या नावेचा नावाडी सद्गुरू पाहिजे आणि विवेकाची वल्ली मारली पाहिजे. बघा, त्याच्यामध्ये समर्थात लिहून ठेवलं, आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पहिले पार या नाव साधक. उत्तमे साधूची लक्षणे.
अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक. बघा आता साधूची लक्षणं काय तर उत्तमे. हं? जेवढी जेवढी उत्तमातली उत्तम साधूची लक्षणं आहेत ती तुम्ही आम्ही घेतली पाहिजे. तो पण साधू कळला पाहिजे. ज्याने तुमच्या आमच्या पिढ्यात ते साध धुतले तो साधू, मग तोच साधू ओळखावा. आणि बोले देव तेथेची जाणावा. ज्याने देव दाखवला तोच देव. अजून शोधायची कुठं गरज आहे तुला. हं? उत्तमे साधूची लक्षणे बघा. हं? अंगीकारी निरूपणे. निरूपणाच्या माध्यमातून ती काय केली पाहिजे तुमच्या आमच्या अंगामध्ये ती भिनली पाहिजेत. बघा अंगीकारली पाहिजे. अंगीकारी निरूपणी बघा. हं? सद्गुरू काय करतात तर उत्तमाची लक्षणं निरूपणाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या पिंडामध्ये अंगीकार करण्यासाठी ती तुम्हाला देत असतात. परंतु ती काय घ्यायचं हा सारा असारचा निवाडा विवेक असेल तरच घेता येईल. बघा म्हणून विवेकाची वल्ली मारली पाहिजे तर आईला तिला पहिलं तिला जाता येईल. बघा बळी म्हणून बोले ना उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारे निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक. बघा पुढे म्हटलं असत्क्रिया ती सोडली आणि सत्क्रिया ती वाढवली. स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक. असत्क्रिया सद्गुरू बोलले सत्क्रिया आणि असत्क्रिया मग ती सोडली पाहिजे. करायचं काय नाही नुसतंच बोलायचं मतलब काय बोले ना. म्हणून असत्क्रिया सोडली पाहिजे आणि सत्क्रिया वाढवली पाहिजे. काय झाली पाहिजे सत्क्रिया ते वाढविली. म्हणून बोले ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जैसा बोले तैसा चाले त्याची बोले वंदावी पावले. म्हणून असत्क्रिया सद्गुरू बोले सोडली पाहिजे आणि सत्क्रिया वाढवली पाहिजे. म्हणून सद्गुरू बोलले स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक. म्हणून स्वस्वरूपी राहणे हा मानवा तुझा स्वधर्म आहे. स्वरूपस्थिती बळावली पाहिजे. काय झाली पाहिजे अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास. बघा स्वरूपी लावी निज ध्यास या नाव साधक. बघा आता समर्थाने लिहून ठेवलं अवगुण. आता हे अवगुण त्यागाया कारणे. कशा कारणे समर्थाला निरूपण का करावी लागली तर अवगुण त्यागाया कारणे नाना केली निरूपणे. सद्गुरूला निरूपण का करावं लागेल अवगुण त्यागाया कारणे. म्हणून सद्गुरू बोले ना अवगुण त्यागी दिवसेंदिवस. सद्गुरू काय करतात तर दिवसेंदिवस निरूपणाच्या माध्यमातून काय करतात तर तुम्हाला आम्हाला श्रवणाच्या माध्यमातून निरूपणाच्या माध्यमातून काय करतात तर अवगुण त्यागण्याचं अखंड परिमार्जन करण्यासाठी ते कार्य देतात. म्हणून अवगुण त्यागी दिवसेंदिवस. कुठला अवगुण कधी गेला कळला नाही पण गेला. कधी दारू सुटली कधी पारू सुटली कधी जुगार सुटला कधी कुठला अवगुण कधी गेला. डोळ्याने काय पाहावं कानाने काय ऐकावं मुखाने काय बोलावं. सद्गुरू बोलले दिवसेंदिवस हळूहळू हळूहळू हळू कोण होतास तू काय झालास तू. बघा पण सद्गुरू काय करतात तर बोले मुखवटा बदलतात. काय करतात मुखवटा बदलतात. काय करतात वाटत नाही बोलतो वाटत नाही. चोऱ्या माऱ्या दरोड्या करणाऱ्या धरा मारा झोडा करणाऱ्याला पण सद्गुरू बोले आज तो 2 हात 3रं मस्तक जोडतोय नमस्कार करतोय. म्हणजे काय अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास. अवगुणाचा अभ्यास करायची गरज नाही. सद्गुरू बोलले नेहमी उत्तम गुणाचा अभ्यास करावा लागतो. काय करावं लागतं चांगलं नेहमी शिकावं लागतं. अवगुण शिकावं लागत नाही. शिवाय शिकवायची कुठं शाळा नाही. सद्गुरू बोलले सहज उपजत गुण शरीरी. सहज सहज देतो. त्या पण इम्पॉर्टंट देतो. साधे नाही इंडियन ना इम्पॉर्टंट शिवाय देतो. विचार करा असा माणूस आहे. सद्गुण नेहमी शिकवावे लागतात. अवगुण शिकवायची गरज नाही. ते सहज येतात. बघा कुडी वाढे कुबुद्धी वाढे. उत्तम गुणाचा अभ्यास करायचा आहे. काय करायचं आहे मग उत्तम गुणाचा अभ्यास देईल कोण. अशी कुठली शाळा आहे या विश्वामध्ये. म्हणून सद्गुरू करावा.
करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निज ध्यास. निज ध्यासी साक्षात्कार काय हा? हा? स्वरूपी लावी निज ध्यास या नाव बोलले साधक. दृढ निश्चय शिवणी बळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक. बघा सगळ्यात मिळून मिसळून वागतो म्हणजे काय हा? मी कुणी मोठा मी कुणी आमका मी कुणी तमका नाही, बिलकुल सगळ्यामध्ये मिक्स होतो. सगळं देहभान विसरतो. देव माझा मी देवाचा पडलेलं कार्य करतो. तो बोलले साधक. म्हणून त्याच्यामध्ये म्हटलं सद्गुरू बोलले दृढ निश्चयाची निवळ दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक. प्रत्यक्ष माया अलक्ष वस्तू लक्षी अंतरी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. हा खरं बोलले प्रत्यक्ष माया अलक्षी करी. बघा एकदा मायेला बाजूला काढली की काय राहतच नाही सद्गुरू बोलले. हा तर काया माया दो दिसाची. दिसते ती माया रस्ते ती माया खसते ती माया. हे सगळं जग माईक आहे. आणि सगळं जे माईक आहे ते जाणार आहे. म्हणजे दिसत नाही ते शोध ना. ते येतही नाही ते जात नाही पण ते असतच असे सर्व काळ. बघा म्हणून सद्गुरू बोलले प्रत्यक्ष माया अलक्षी. मग मायेचं अलक्ष करायचंय. काय करायचंय मायेकडे दुर्लक्ष करायचे. प्रत्यक्ष माया अलक्ष करी. काय करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. जी वस्तू दिसत नाही ती वस्तू अंतरी धरी. काय करी लक्षी अंतरी म्हणजे जे येतही नाही जे जातही नाही ते असतचे असे सर्व काळ ते ब्रह्म. ते लक्षी जवळ ठेवलंय. काय केलंय जवळी 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 बोलले अंतरी. पण भेट नाही जन्मवरी. का या श्रवणात काय या. अरे बाबा ही पंढरी आहे. त्याच्यामध्ये आत्मा हा विठ्ठल आहे. नांद तो केवळ पांडुरंग पण आधी महाद्वार वालांडावे आणि मगच देवदर्शन घ्यावे. म्हणून बोलले ना प्रत्यक्ष माया लक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. आत्मस्थिती काय माणसाकडे आहे ती परिस्थिती. त्याच्यामध्ये त्याला आत्मस्थितीमध्ये आणायचंय. बघा मग आत्मधली स्थिती दिल कोण. माणसाला काय करायचे आत्मस्थिती द्यायची. काय करायचे सगळ्यात कठीण आहे. सद्गुरू बोलले परिस्थिती मधला माणूस श्रवणामाच्या माध्यमातून आत्मस्थितीमध्ये उभा करायचा आहे. सगळ्यात कठीण आहे. शेवटी काय तू बोलतो ते बोलतात आतून तुझं राहिलंय काय आता घे गळफास बस झाला आता संपून टाक तुझी यात्रा या मृत्यू लोकांमधली. पण त्याला आत्मस्थितीमध्ये आणायचं आहे म्हणजे सद्गुरू शिवाय पर्याय नाही हो. बघा म्हणून बोलले ना प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. जे या जनाशी चोरले मनास नवचे अनुमानले तेची जेने दृढ केले या नाव साधक. जे या जनाशी चोरले मनास नवचे अनुमानले जनापासून मनापासून अनुमान तेची जेने दृढ केले या नाव साधक. बघा आणि जे दिसत नाही ते दाखवायचे. कोण दाखवल जवळचा देव दाखवायचे. कोण दाखवल पिंडातले विषय दाखवायचे. कोण दाखवल आणि ह्याची ओळख जो घेतो त्याला म्हणतात साधक. बघा म्हणून ज्याची ओळख झाल्यानंतर ते साधक त्याला जास्त धक लावायला बघतात. म्हणून साधक बद्धाकडे सहज जातो. पण बद्धाला साधक बनवायला समर्थाला खूप मोठा यत्न करावा लागला. म्हणून सद्गुरू बोले ना जे बोलिताची वाचा धरी जे पाहताची अंध करी ते साधी नाना परी या नाव साधक. बघा जे बोलिताची वाचा धरी वाचेनं काय बोलावं वाचेनं तुमच्या आमच्या काय बोलावं वाचा धरी म्हणजे बोलिताची वाचा धरी.
जे पाहताचे अंध करी बघ. आणि जे साधनी नाना परी या नाव साधक बघा. हा? म्हणजे जे साधू जाता साधवेना, जे सांधू जाता साधवेना. किती जरी नेटका तरी फाटकाच होत असे, बोले सांधू जाता सांधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना. हा हा? मग बोले लक्षात ठेवायची गरज नाही, लक्ष आत ठेव. काय कर, लक्षू जाता लक्षवेना, त्याची अनुभवे काय, तेची अनुभवे आणि मना या नाव साधक बघा. तेची अनुभवे मना ते त्या नाव साधक, जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगुळे, तेथे तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक. हा? मन 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 जिथं मावळतं काय, कारण मन हे एव्हरग्रीन आहे नेहमी. हा? मन हा दशिंद्रियांचा राजा आहे काय. मग मन काय झालं पाहिजे, मावळलं पाहिजे. हा? ज्यावर ते मावळलंय त्यावर ते पुन्हा उगवणार आहे, बरोबर ना. म्हणून सद्गुरू बोलले ते उगवताना कसं उगवलं पाहिजे. हा? सद्गुरू चरणाजवळ पाहिजे. ते कुठं पाहिजे, म्हणून बोलले ना जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगळे, तर्क पांगळे. आता आपला तर्क काय. हा? माणूस नेहमी तर्क करतो ना, तर्क त्याला पांगळा केलाय, तर्काला पांगळा केलाय. देव असा असतो, देव असा असेल, देव कुठेतरी एका ठिकाणी बसलेला आहे, देव पांढऱ्या घोड्यावर येणार आहे, हे तर्क आहेत माणसाचे. त्या तर्काचं काय केलं सद्गुरूंनी, पांगळे करून टाकले सर्व. अरे बाबा देव येणार नाही, तो आलेला आहे. हा? त्याची ओळख घ्यायची असेल तर जा सद्गुरूशी शरण बघा. तर्काला सुद्धा म्हणून त्याचे अनुभव आणे बळे. म्हणून सद्गुरू काय करतात नेहमी, अनुभवासी प्रत्यक्ष आता, तेची अनुभव आणि बळे या नाव साधक बघा. प्रत्यक्ष हा सूर्य हा जयद्रथ सद्गुरू नेहमी जवळचा देव दाखवला. काय केलं, म्हणून बोलले ना स्वानुभवाची योगे, वस्तू साधी लाग वेगे, तेची वस्तू होय अंगे या नाव साधक. कारण सद्गुरूला स्वानुभवाशिवाय पर्याय नाही हो. हा? इथं बदली नाही चालत, परमार्थाला बदली चालत नाही बाबा. ज्याने ज्याने ती केला तो या भवसागरामधून तरुण गेला बघा. मग योग आला पाहिजे, योगी भेटला पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात ना समर्थामध्ये समर्थ योग हा आहे, तरी परम सुगम परिजनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. म्हणून स्वानुभव. स्वानुभव घ्यायचा म्हणजे काया वाचा चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने. स्वानुभव घ्यायचा म्हणजे बोलले ना स्वानुभवाची योगे, वस्तू तेची वस्तू साधी लाग वेगे, तेची वस्तू होय अंगे या नाव साधक. अंगे म्हणजे काय, जवळच आहे. तेची वस्तू होय अंगे, जवळच आहे. होय अंगे म्हणजे काय, वस्तू प्रगटचे परंतु पाहता कोणाशीच न दिसे, नाना साधनी सहायसे न पडे ठाई. म्हणून लोक बोलतात ना आम्हाला देव दाखवा, सद्गुरू नेहमी सांगतात अरे देव नाही अशी जागा दाखवा. लोक बोलतात वाटी भरून ब्रह्म द्या, सद्गुरू नेहमी सांगतात अरे बाबा भरलेली वाटी खाली करून या. ती वस्तू सगळीकडे भरून उरलेली पण ती दिसत नाही. या चर्म दृष्टीने तुम्हाला आम्हाला ती दिसणार नाही. ती दिसायची म्हणजे सद्गुरू कृपेची ज्ञान दृष्टी पाहिजे. कुठली पाहिजे, अनुभवाची अंगे, अनुभवाची अंगे जाणे, योगी यांचे खुणे बाणे, कायच न होण असणे या नाव साधक. बघा कायच न होण असणे. मी कोण नाही, मी याव मी त्याव मी चाव कोण नाही, नेहोन असणे म्हणजे काय, किती जरी मोठा असला तरी सगळा अभिमान त्यागून तो संताना शरण गेला. म्हणून अनुभवाची आणि अंगे जाणे, योगियांचे खुणे बाणे, कायच नसोन असणे या नाव साधक. परती सारण उपाधी म्हणजे काय, तर बोले उपाधी बाजूला ठेवून ये हो. श्रवणाला येताना काय करतं, उपाधी साधू बाजूला साधून ये, असाध्य वस्तू साधणे साधी. बघा मग साध्य वस्तू अशी आहे कुठली, जी वस्तू
असाध्य आहे ती वस्तू साधनातून साधायची, काय करायची? हा? हा? म्हणून जे सद्गुरू देतात ते शब्द न शब्द इथलं नाही, हे वैकुंठातलं आहे, हे मृत्यू लोकामध्ये तुमच्या आमच्यासाठी आणलंय हो. बघा. असाध्य वस्तू साधने साधी, साधन केलं पाहिजे ना, साधने साधायची म्हणजे साधन केलं पाहिजे. हा? स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक, देवा भक्तांचे मूळ शोधून पाहे सकळ, साध्यची होय तत्काळ या नाव साधक. आता देवाचं आणि भक्ताचं मूळ, हा म्हणून बोले ना, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ, विचारायच्या भानगडीत नाही पडायचं. तहान लागली ना पाणी पे, आत्मज्ञान मिळते ना घे, बाकी त्याचं कुळ काय काय कशाला कुळ कायदा काढायला जातोस? हा म्हणून बोले देवा भक्तांचे मूळ शोधून पाहे सकळ, साध्यची होय तात्काळ या नाव भक्त साधक. विवेक गुप्त झाला. विवेकाच्या माध्यमातून कसा देही असून विदेही झाला. गुप्त झाला म्हणजे काय झाला? हलका झाला, हलका एकदम. मला ते एवढा जड होता, विषयाने एवढा त्याला जड केला होता. समोर लिहून विवेक बळे गुप्त झाला. काय झाला? गुप्त झाला. गुप्त झाला म्हणजे काय झाला? तो हाल मोकळा केला. बद्ध म्हणजे तो बांधा, मुमुक्ष म्हणजे मोकळा केला. आता साधायला बसवलाय बघा. विवेक बळे गुप्त झाला, आपे आप मावळला. हा आपे आप मावळला. मी कोण नाही, मी एक समर्थाचा दास, दासानुदास. बघा, मावळला मावळला. दिसतो परी देखीला नाहीच कोणी. बघा, दिसतोय पण बघितलंच नाही कोणी. वरून तो दिसत नाही, वरून तो पारमार्थिक दिसत नाही, पण एकदा विचार जर शोधून पाहे मग कळत की अरे खरोखर काय भरलं याच्या पिंडामध्ये. विवेक बळे गुप्त झाला, आपे आप मावळला. दिसतो परी देखीला नाहीच कोणी, मी पण मागे सांडील. काय झालं? मी पण मागे सांडलं पाहिजे. काय झालं पाहिजे? मग मी पण मागे सांडायचं म्हणजे आतमधलं ज्ञान मिळालं पाहिजे ना. सोय आपण असं धुंडी म्हणजे स्वतःलाच शोधायचे. काय करायचे? धुंडीले. मी पण मागे सांडिले, मी माझं सगळं सांडायचंय. मागं सांडायचंय. कुठं सांडायचंय? जे हेलं ते झालं, ते होऊन गेलं. आता तरी ब्राह्मणीले आपल्याला काय करावं? तर शहाणे करावे. मी पण मागे सांडिले. सांडलेला जाऊ दे ना मग. जे गेलं ते गेलं, ते तुझं नव्हतं ते गेलं. बघा, मी पण विकायला जा, कोण घेतोय का बघ. म्हणजे कोणी घेत नाही ते तू बाळगत बसलायस. मी पण अहंकार ताटा, मी पण मागे सांडिले, सोयी आपणाशी धुंडले. आणि मी पण सांडल्याशिवाय स्वतःला धुंडता येत नाही हो. स्वतःला शोधायचं म्हणजे मी आणि माझं विसरला पाहिजे. तेव्हा त्याला म्हणतात संन्याशी. मी पण मागे सांडिले, सोयी आपणास धुंडिले, तुरियेसही ओलांडिले या नाव साधक. बघा, तुरिया तुरिया, जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरिया. आणि तुरियेच्या पलीकडे ऊन मणी. उणमणी म्हणजे काय? त्या विषयांचा लवलेशच नाही. बघा, म्हणजे देही असून विदेही. बघा, तुरियेच्या पलीकडे जायचे, साधी गोष्ट नाही. तुरियेच्या पलीकडे काय? तर बोलले ऊ न मणी जागृती. मग जागृतीमध्ये काय केलं पाहिजे? ते जागृतीमध्ये करशील तेच सद्गुरू बोलले नंतर तुझ्या पुढे येणार आहे. मग जागृतीमध्ये काय केलं पाहिजे? आणि जागृती कळली पाहिजे. आणि कुठली जागृती केली पाहिजे? जी जागृतीमध्ये ते स्वप्नामध्ये. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मग तुरिये. तुरियेच्या पलीकडे उन्मणी. म्हणून बोले ना, तुरियसे ओलांडे या नाव साधक. पुढे उन्मणीच्या शेवटी, पुढे उन्मणीच्या शेवटी आपली आपण अखंड भेटी, अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक. मग सद्गुरू काय करतात? अखंड अनुभवी दृष्टी बनवतात. काय बनवतात?
तुरीच्या पलीकडे अनुभवी दृष्टी बघा. हा कोण जरी समोरचा जरी बोलला तरी त्याने कोण बोलला, काय बोलला याला महत्व नाही, कोण बोलतो, काय बोलले येतं, काय बोलले याला महत्व नाही, कोण बोलतो. एकदा उन्मणीमध्ये माणूस आला ना की काय कोण बोलतोय हा पिंडातला क्रोध बोलतोय का, पिंडातला लोभ बोलतोय का, पिंडातला काम बोलतोय. अखंड अनुभव ज्याची दृष्टी या नाव साधक. दृष्टी काय होते तर अनुभवी बनते. तुमची आमची दृष्टी काय तर अनुभवी केली. चर्मचक्षु ज्ञान चक्षु केली, दृष्टी बदलली. काय केली? डोळे तेच पण पाहणं बदललं. बघ नाही ह्याच डोळ्यानं ह्याच दृष्टीनं काय काय बघायचं. त्याला काय आवडायचं बघायला, काय आवडायचं. द्वैताचा तटका तोडला. द्वैताचा काय केला? तटकाच तोडून टाकला. तटका तोडून टाकला. द्वैताचा तटका तोडून टाकला बोलले बघा. भासाचा भास मोडीला. दुःखाला दुःख द्यायचे साधी गोष्ट नाही. अरे दुःखाला दुःख द्यायचंय. भासाचा भास तोडायचा आहे. त्याला भास होतो ना. आता भासबीस काय होत नाही. हेच सगळ्यात मोठं भूत आहे. त्याला काय भास होईल? मधभूत. देही असून विदेही झाला या नाव साधक. दिसतोय देही पण अखंड विदेह कार्यामध्ये कार्य करतोय. काय करतोय? देही असून विदेही. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. न लगे बोले, न लगे मुक्ती आणि धन संपदा, संत संग देई सदा. तू काम आणि गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. सर्वात श्रेष्ठ जन्म असेल तो मनुष्य. सुखाचा गर्भवास कुठला असेल तर बोले मनुष्य जन्म. तू काम आणि गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तोचे विन गर्भ खोळे तो मातीसी होती ढवाळे. काय त्याचा सोहळा चालू झाला. ढवाळे जेवण. जन्माला आल्यानंतर बाहेर बारस. काय सोहळा. देही असून विदेही व्हायचंय. सगळं विसरायचंय. काया माया दो दिसाची. म्हणून सद्गुरू बोलले द्वैताचा तटका तोडला, भासाचा भास मोडला, देही असून विदेही झाला या नाव साधक. बघा पण देही असून विदेही व्हायचे. बघा संत परंपरा देही होती, दिसत होते पण विदेही होते अखंड. पण ज्यावेळी संत तुकारामांना बघून त्या चिमण्या उडाल्या, त्या भंडारी डोंगरावर जात असताना संत तुकारामांना बघून त्या चिमण्या ज्यावेळी उडाल्या, त्यावेळी संत तुकारामांनी विचार केला. संत तुकाराम बोलले की मी एवढा वाईट की ते चिमण्याने उडावं. मी एवढा वाईट आहे की त्या चिमण्याने उडावं. तिथंच बसले. कुठे? जिथं चिमण्या उडाल्या होत्या तिथंच बसले. विठ्ठल 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 अखंड नामस्मरणाचा गजर चालू झाला. उडालेल्या चिमण्या ज्यावेळी त्या अंगा खांद्यावर खेळायला लागल्या, त्यावेळी संत तुकाराम तिथून उठले. म्हणून सद्गुरू बोले देही असून विदेही व्हायचे. काय व्हायचे? मी एवढा वाईट की त्या चिमण्याने उडावं. म्हणून देही असून विदेही झाला या नाव साधक. बघा जयाचं अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अलंकृती, सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक. बघा जयाचं अखंड स्वरूप स्थिती. स्वस्वरूपी राहणे हा मानवा तुझा स्वधर्म आहे. म्हणून काही दाढी बिडी वाढवायची तुला गरज नाही, केस बिस वाढवायची गरज नाही. जसा आहे तसाच बरा आहेस. सगळं सगळं स्वच्छ स्वच्छ धुण्यासाठी दिलेलं आहे तुला. आंघोळ करण्यासाठी आहे. महिना महिना आंघोळ करून तुला जमणार नाही विदेशी झाला म्हणून. बघा सद्गुरू लिहून ठेवलं. त्या अखंड स्वरूप देही नाही देहाची अलंकृती. जरी तुला असं वाटत असेल की मी देह नाही, तरी पण तुला देहाची काळजी ही घ्यावीच लागेल. खरं बोलले याच्याशिवाय तुला काही करता येणार नाही. हे तुला दिलेलं साधन आहे. 2 हात
दोन पाय, दोन डोळे, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय भगवंत चरणी लावण्यासाठी दिलेली आहेत, भगवंताचं कार्य करण्यासाठी दिलेली आहेत. याच्याशिवाय तू कार्य करूच शकत नाही बघा. पण संतांना कार्य करण्यासाठी स्वतःला देह घ्यावा लागला, हो मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागला. म्हणून सद्गुरू बोलले याला पण तेवढंच महत्व आहे. पण ह्याला अधोगतीला पोचवतात कोण, त्यांची ओळख नेहमी सद्गुरू संत देतात बघा. म्हणून बोलले ना, सद्गुरू बोलले पंचभूताचा विस्तार जयास वाटे स्वप्नाकार, अखंड स्वरूपस्थिती देहाची नाही, देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक. पंचभूताचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक. आता पंचभूत आहेत कुठं? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, पाचा भूताचा खंबीर बोलले हा. आणि त्याचा विस्तार का विस्तार कमी आहे का? हा, अख्खं जग हे बोलले पाच भूतापासून झालेले. थेंबातून निर्मिती झाली, इंचात होता पोटात वाढवला. याची पण निर्मिती, जे पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, आधी पिंडाचा बराच शोध घ्यावा, मग तो ब्रह्मांड विवरावा. पण सगळे पंचभूताचा विस्तार जयास वाटे स्वप्नाकार, सगळं स्वप्नाकारच आहे हा. सगळं स्वप्नात दिसल्यासारखंच हे सद्गुरू बोलले. कसं कसं बनवलं, ऐशी विचित्र लीला ज्याची त्याचं नाव देव हा. स्तंभे विनव उभारली हा, दुकटा करवी अडविले अगाध पाणी, त्याचं नाव देव हा. आपण त्याचा विचार करतोय, लोक त्याच्यावरती पीएचडी करतायत, पण त्यांनी कसं केलंय बघा. चाळण लावून पाणी टाकतोय, एकदम टाकलं तर काय होईल, ढगपुटी हा. सद्गुरू निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक. आता निर्गुण काढला पाहिजे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण, म्हणून अधिष्ठान लावले निर्गुणाचं हा. अधिष्ठान सगुणाचं दिसायचं निर्गुण येतो हा. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे बघा. नव्हे ना, ना तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. मुख्य परमात्मा माहिती नाही म्हणून तो प्रतिमा केली ना. तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सुरुता. आपल्या भावासारिका मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवणी स्तव आता बघा. म्हणून बोले ना, स्वप्न पंचभूताचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक. स्वप्नी भय जे वाटले ते जागृतीस नाही आले, सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक बघ. मायाचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले. निद्रा सांडून चेहरा झाला बघा, निद्रा सांडून चेहरा झाला म्हणजे काय तर बोलले जागृतीमध्ये आला, निद्रा सांडून चेहरा झाला, तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसाच गेला साधक स्वरूपी. ऐशी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागिली या नाव साधक. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला. कशापासून? महा कधी पळल, मद मत्सर सांडिला एकीकडे बघा. मग माणूस झाला काय तर जो श्रवणामध्ये आला तो काय झाला तर कामापासून सुटला. नाही तर कामाने याचा काम काढला होता, लोभाने याचा घाम काढला होता, काय केला, क्रोधाने पार याची वाट लावली होती बघा हा. कामापासून सुटला, क्रोधापासून पडला, मद मत्सर सांडिला एकीकडे, कुळाभिमानाशी सोंडिले कुळाभिमान. आमच्या वडिलांकडे 100 म्हशी होत्या, ते दुधाने आंघोळ करायची, पण सद्गुरू बोलले कुळाभिमान कशाला धरतोस, आता कोरा चहा पितोस त्याचं काय ते बोल. सद्गुरू बोलले कुळाभिमानाशी सांडिले. मग काय झालं पाहिजे, साधक झाला की काय होतं कुळाभिमान सांडतो. मी याव मी त्याव मी चाव मी कधीच सांगत नाही, माझी अशी होते तसं होतं नाही. म्हणून बोलले ना कुळाभिमानाशी सांडी लोक लाजेस लाजविले का. आता लोक लाज धरत नाही, काय नाही, कोण काय खायला घालायला येणार नाही, ठेवले ते लोक लाज नाही, ठेवले ते तशीच राहावे. लोक लाज सद्गुरू बोलले लोक लाजशी लाजविले, परमार्थ माजविले, परमार्थास माजविले, विवेक बळे विरक्ती बळे. अविद्येपासून फडकला
प्रपंच पासून निष्ठला, लोभाच्या हातीचा गेला अकस्मात. लोभाच्या हातून पण सटकला. लोभाने एकदा माणसाला धरला ना की लवकर सोडत नाही हो. भल्या भल्याने त्यांनी कामाला लावलं. बघा आज या कलियुगामध्ये सगळ्यात जर विषय कुठले बोकाळले असतील तर एक लोभ आणि दुसरा काम. बरोबर ना. काम क्रोध हे खवळला. काम क्रोध आणि लोभ हे खवळ जास्त कठीण झाले. बरोबर. कुळामुळे सांड लवकर लाजविले परमार्थ माजविले विवेक बळे. अविद्येपासून फडकला, प्रपंचापासून निष्ठला, लोभाच्या हातीचा गेला अकस्मात. थोरपणाशी पाडिले, वैभवासले थाडिले, महत्वासी झिंजाडिले विरक्ती बळे. भेदाचा मडगा मोडिला, भेदाचा मडगा मोडिला, अहंकार सोडून पाडिला, पायी धरून आपडिला संदेह शत्रू. काय दिलं झालं तर पायाला धरून त्या संध्याला आपटला. काय केला? विकल्पाचा केला वधू, थापे मारला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोधू तोडून टाकीला. भयभयासी बडकाविले, काळाचे टांगे मोडिले, मस्तक हाणून फोडिले. जन्ममृत्याचं काय केलं तर मस्तक हाणून फोडलं. पुनरुपी संसारा येणे नाही. जन्माला आलो हाच मोठा प्रश्न. सद्गुरु जर नाही भेटला तर हा प्रश्न अनोत्तरित राहिला. बघा संदेह संबंधावरी लोटला, संकल्पावरी उठावला, कल्पनेचा घात केला अकस्मात. म्हणून ना कल्पना ते मना कल्पना कल्पिता कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वता राम भेटी. कल्पनेतून रामाची भेट घेता येणार नाही हो. म्हणून गेला कल्पना काय करते? नेहमी घात करते. म्हणून कल्पनेचा घात केला अकस्मात. अप धाकासी ताडिले, लिंग देहास भांडिले, पाषांडास पिछाडिले विवेक बळे. गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थी तोही निर्दाळीला नीती न्याये. मोहासी मधीची तोडिले, दुखाशी धडची केले, शोकास खंडून सांडिले एकीकडे. देश केला देश धडी, अभावाची घेतली नरडी, धाके उदर तडाडी कुतर्काचे. ज्ञाने विवेक माजला, तेने निश्चय बळावला, अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे. अधर्मास स्वधर्मे लुटिले, कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले, लांटून वाटा लाविले विचारे अविचारासी. तिरस्कार तो चिरडिला, द्वेष खिरटून सांडिला, विषाद अविषादे घातला पायातळी. कोपावरी घालरे घातले, कापटे अंतरी खुंटिले, सख्य आपले मानिले विश्वजनी. प्रवृत्तीचा केला त्याग, सुदेहांचा सोडिला संग, निवृत्तीपंथे ज्ञान योग साधिता झाला. विषय मैंदास सिंतरिले, कुविद्येसी वेढा लाविले, आपणास सोडविले आप्त तस्करापासूनी. पराधीनतेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी. स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेप केला प्रयत्ना प्रतिष्ठिले. अभ्यासाचा संग धरिला, साक्ष सरिसा निघाला, प्रयत्न सांगाती भला साधन बनते. सावध दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागोणी एक सत्संग धरी. बळेजी सारीला संसार, विवेके टाकीला जोजार, शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला. विसरास विसरला, आळसाचा आळस केला, सावध नाही झाला दुश्चितपणासी. आता सोही बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा येणे प्रमाणे बुजावा. बळेची अवघा त्याग कीजे, म्हणून साधक बोलीचे, आता सिद्ध तो जाणजे पुढले समासी. येथे संशय उठिला, निस्पृह तोची साधक झाला, त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की. ऐसे श्रोतियाचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर, पुढले समासी तत्पर होऊन ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे
साधक लक्षण निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.